नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव अडसरे, लोमेश कॅम्प्युटरचा संचालक. शेतकरी मित्रांनो, उद्या 15 ऑगस्ट म्हणजे आपल्याला एक स्वातंत्र्य भेटलेला दिवस आणि तो आनंदाचा दिवस असा मानला जातो. त्या पद्धतीने सगळ्यात म्हणजे नाविन्यपूर्ण योजना जी भरपूर असे त्याचे जाहिरात प्रसिद्ध झाले. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे जी आर आल्यानंतर आपण त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, म्हणजे मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना. म्हणजे ती योजना का नाविन्यपूर्ण योजना असं म्हणलं जातं, कारण त्यामध्ये पशुसंवर्धन विभागाकडनं 50% अनुदानावर ही योजना राबवण्यात येत आहे. 50% अनुदान कोणाला? ओबीसी आणि ओपन कॅटेगरीला. दुसरी म्हणजे SC STला 75% अनुदान. म्हणजे नाविन्यपूर्ण योजना आपण शेतकरी बांधवांना म्हणत असतो. म्हणजे 11 लाखाचा जर प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये 50% आपल्याला सबसिडी ही गव्हर्नमेंटकडनं देण्यात आहे. पण शेतकरी मित्रांनो, बऱ्याचदा भरपूर जणांचे आम्हाला कॉल किंवा मेसेज येतात, त्यामध्ये ते सांगतात की ह्या योजनेचे अर्ज कधी चालू होणार आहेत, या योजनेची अंमलबजावणी कधी होणार आहे. GR तर येऊन आपल्याला 2-3 महिने झालं आणि त्याची अर्ज पद्धत कशी असणार आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार. तर शेतकरी मित्रांनो, याची अर्ज पद्धती MahaDBT 1 हे पोर्टल आपण विविध शेतकरी योजनांचा लाभ त्यामध्ये घेत होतो. पण आता MahaDBT 2 पोर्टल हे लॉन्च करण्यात आलं. त्यामध्ये आपल्याला भरपूर म्हणजे 12 ते 13 योजना आहेत, त्यामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे आणि त्याची निवड पद्धती MahaDBT 2 पोर्टल यामध्ये आपण करणार आहोत. आता मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना ही MahaDBT 2 या पोर्टलमध्ये आपण म्हणजे त्याचे अर्ज चालू होणार आहेत. अद्याप त्यांनी सांगितलं नाही की अर्ज करायचे आहेत का, पण ज्या वेळेस आपण MahaDBT 2 पोर्टल हे ओपन करतो, आता ती ओपन करण्याची कार्यपद्धती बघा. आता प्रत्येकाला MahaID हा अनिवार्य आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, MahaID अनिवार्य का केला आहे की ज्यावेळेस मुख्यमंत्री पोर्टल MahaDBT पोर्टल 2 ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यावेळेस आपल्याला 2 ऑप्शन येतात. म्हणजे जे शेतकरी बांधव नाहीत, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडे जमीन नाही त्या शेतकऱ्यांसाठी MahaID टाकून ते लॉग इन करू शकतात. दुसरी गोष्ट, जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा ते MahaID काढणे अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये त्या MahaIDमध्ये विविध योजनांचा लाभ, म्हणजे आपण 15 ते 16 योजना जे आपण म्हणतो पशुसंवर्धन पोल्ट्रीविषयी आपण माहिती त्याच्यामध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर 50 शेळी 50 बोकड या योजनेसाठी अर्ज त्या योजनेमधून करणार आहोत. तर हे अर्ज कधी चालू होणार आहेत, ते अर्ज आता उद्या ज्यावेळेस 15 ऑगस्ट ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांची बैठक होईल त्यावेळेस ते निश्चित करतील की अर्ज कधी चालू होणार. तर ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप MahaID काढला नसेल किंवा MahaIDसाठी उद्यापासून जे प्रसारमाध्यमातून व्हायरल होतील व्हिडिओज, फोटोज, जे शेअर्स कृषी विभागाकडनं पण जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, त्यावेळेस आपल्याला कळेल की याची अर्ज प्रणाली आजपासून चालू झालेली आहे. पण ज्या शेतकरी बांधवांनी म्हणजे काहींची फसवणूक होते की पशुसंवर्धन विभागाकडे खूप सारे कंप्लेंट गेल्यात, त्यामध्ये आपल्याला एक सावध राहायचं आहे. त्यामध्ये अद्यापही पशुसंवर्धन म्हणजे मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना ही अद्याप चालू झालेली नाही. उद्या ज्यावेळेस बैठक होईल फायनल, त्यामध्ये डिस्कशन होईल. त्यानंतर ती अर्ज पद्धती कशी करायची त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल आणि त्याचा अर्ज चालू झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला या इंस्टाग्राम पेजला नक्कीच आम्ही व्हिडिओ पोस्ट करू आणि सांगू. जय हिंद, जय महाराष्ट्र.